सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता तेजस्विनीने जयकडे मागणी केलेली आहे की आता या शर्वरीला आगाऊ मुलीला तू आत्ताच्या आत्ता तुझ्या कंपनीतून काढून टाक. परंतु जयने आता आईवर पलटवार केलेला आहे. जय म्हणतोय की आई ती आकाशची बहीण आहे आणि आकाशने तिला हायर केलेलं आहे आणि आकाश आपला जावई आहे. त्याच्यामुळे त्याला जर आपल्याला यशस्वी होताना बघायचं असेल तर ही शर्वरी ऑफिसमध्ये कामाला हवीच आहे, कारण की ती खूप हुशार आणि खूप टॅलेंटेड मुलगी आहे. आता मात्र तेजस्विनीची बोलती बंदच होते, कारण की आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या सुखासाठी ती आता काहीही बोलत नाही. इकडे पमा आता आसावरीच्या सुखासाठी तेजस्विनीच्या घरी पोहोचलेली असते. ती तेजस्विनीला म्हणते की ताई, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला देऊ नका, तर मी तुमची माफी मागते. त्यावेळेस तेजस्विनी म्हणते की माफी नाक घासून, पायावर नाक घासून मागायची असते. आणि तेवढ्यात तिथे शर्वरी पोचते. शर्वरी म्हणते की प्लीज तुम्ही माझ्या मम्मीला असं इन्सल्ट करू नका, तर तुमची गुन्हेगार मी आहे, तर मी तुमची माफी मागते. आणि हा सगळा ड्रामा सुरू असताना तेवढ्यात तिथे जय पोचतोय. जय म्हणतोय की कुणीही माफी मागायची गरज नाही. जयला पाहून मात्र तेजस्विनी आपलं रूप बदलते आणि सगळ्यांसमोर ती म्हणते की आता आसावरी आणि गौतमच्या लग्नाच्या तयारीला लागा. तेजस्विनीच्या या असल्या खोट्या चेहऱ्यामागे नेमका तिचा काय डाव असणार आहे आणि आपल्या आईचा खोटारडेपणा जयला समजेल का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.